महाराष्ट्रातील 8 लाख लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 500 रुपयेच मिळणार, सरकारचा मोठा निर्णय। बघा, ही बातमी आलेली आहे की महाराष्ट्रातील ज्या 8 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांना आता फक्त 500 रुपयेच मिळणार आहे। तर या पद्धतीची न्यूज इथे आलेली आहे। बघा, डिटेल्स आपण माहिती इथे बघूया। लोकसभा निवडणुकीत फटका पडल्यानंतर महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाडकी बहीण योजना आणली। या अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतात। विधानसभा निवडणुकीत सरकार पुन्हा सत्तेत आल्यास ही रक्कम 2100 रुपये करण्यात येईल असे आश्वासन सुद्धा देण्यात आले होते। राज्यातील महिला 2100 रुपये कधी मिळणार या प्रतीक्षेत असताना लाडकी बहीण योजनेतील 8 लाख महिलांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत मोठी अपडेट दिली आहे। यामुळे 8 लाख लाभार्थी महिलांना धक्का बसणार आहे, कारण या अपडेटनुसार 8 लाख महिलांचे मासिक स्टायपेंड कमी करण्यात आले आहे। यानंतर महिलांमध्ये चिंतेचे वातावरण असून विरोधकांनी संताप व्यक्त करत सरकारच्या धोरणाचा निषेध केलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आधीच लाभ मिळतो। राज्यातील अशा महिलांची आकडेवारी महाराष्ट्रात 8 लाख इतकी आहे। अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयाऐवजी 500 रुपये मासिक मिळणार आहे। त्यानंतर बघा, नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार लाभार्थ्यांना इतर सरकारी योजनेचा लाभ घेता येईल, पण त्यांचा एकूण मासिक लाभ हा 1500 रुपयापर्यंत मर्यादित राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा महिलांना सरसकट लाभ देण्यात आला होता। यात पात्र अपात्र अशा दोन्ही प्रकारच्या महिलांनी अर्ज केले, पण विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या महिलांची कागदपत्र पडताळणी केली। यातून अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभातून वगळले। आता पात्र व्यक्तींनाच स्टायपेंड मिळणार आहे। ऑक्टोबरमध्ये या योजनेसाठी 2.63 कोटी अर्ज आले होते। तपासणी प्रक्रियेनंतर ही संख्या 11 लाखांनी कमी झाली। त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत 2.52 कोटी महिला लाभार्थ्यांच्या योजनेचे पैसे मिळाले। फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अंतिम स्टायपेंड 2.46 लाख लाभार्थ्यांना देण्यात आला। यातूनही आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 1500 रुपयांऐवजी फक्त 1000 रुपये मिळणार आहेत। लाडकी बहीण निधी कपातीवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे। लाडक्या बहिणींचा निधी आता 500 रुपयावर आला आहे। त्यांच्या मताची किंमत हळूहळू शून्यावर येईल असे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजयजी राऊत यांनी म्हटलेले आहे। बहिणींना 500 रुपये देणाऱ्या सरकारची कीव येते। केंद्राचे पैसे मिळतात म्हणून निधी कमी करणे हे चूक असल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी घणाघात केलेला आहे। तर बघा, ज्या महिलांच्या नावे शेती आहे आणि ज्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा 1000 रुपये हा प्रति महिना मिळत असतो, त्यांना फक्त 500 रुपयेच मिळणार आहे। अशा लाडक्या बहिणींना, अशा 8 लाख लाडक्या बहिणी महाराष्ट्रामध्ये आहेत। प्रत्येक जिल्ह्यावाईज आकडे अजून आलेली नाही आहे। तर या पद्धतीची ही बातमी या ठिकाणी आपल्यासमोर आलेली आहे। तर अशीच आपण लेटेस्ट नवनवीन माहिती आपल्या या चॅनलवर देत असतो। विदर्भ YT नावाच्या चॅनलच्या बाजूला एक तुम्हाला सबस्क्राईब नावाची बटन दिसत असेल, त्या बटनवर आत्ताच क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर लोकांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद।